श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। एवं या परी देवकी सुत पूर्णांशे भगवंत विनविला श्रीकृष्णनाथ निजभृत्य उद्धवे। याप्रमाणे देवकी पुत्र पूर्णांश भगवंत श्रीकृष्णाला त्याच्या उद्धव भृत्याने विनविले। निजभृत्य म्हणणे उद्धवासी या कारणे, निजगुज श्रीकृष्णे त्यासी बोलणे सर्वदा। उद्धवाला त्याचा सेवक अशासाठी बोलावयाचे की त्याच्याशी श्रीकृष्णाच्या सदा सर्वदा गुप्त गोष्टी चालत असत। जेथ रिगमू नाही रुक्मिणीसी, ठावो नाही वसुदेव देवकीसी, बळीभद्रा प्रद्युम्नासी, अनिरुद्धासी जेठाई। ते ठाई कृष्णाप्रती उद्धव असे अहोराती, या लागी पै एकांती ज्ञाते म्हणती तयासी। जेथे रुक्मिणीला प्रवेश नाही, वसुदेव देवकी बलराम कृष्णाचा पुत्र प्रद्युम्न यांचाही जेथे शिरकाव नाही, तेथे उद्धवाला मज्जाव नव्हता। उद्धव कृष्णाजवळ एकांतात रात्रंदिवस असे म्हणून ज्ञाते त्याला कृष्ण भक्त म्हणतात। श्रीकृष्णासी वाडे कोडे, जीवा परीस जे जे आवडे, ते उद्धवासी देणे घडे, प्रेम गाढे भक्तांचे। श्रीकृष्णाला आपल्या प्राणाप्रमाणे जे जे आवडत असे ते तो उद्धवाला देत असे, कारण त्याला भक्तांची फार आवड होती। देता तो जरी नेघे, तरी धावोनी आलिंगी वेगे, न घेता देवो पाया लागे, भक्त पांगे पांगिला। उद्धवाने जरी घेतले नाही तरी देव धावत येऊन त्याच्या पाया पडत असे, इतका तो भक्तांच्या अधीन झाला होता। या लागी कृष्णासी प्रियकर, उद्धवुची साचार, याहुनी प्रेम थोर, नाही सधर आनाचे। म्हणून खरोखर कृष्णाला उद्धवच अत्यंत प्रिय आहे, त्याचे याहून अधिक प्रेम दुसऱ्या कोणावरही नव्हते। या लागी प्रिय भृत्य एकांती, ये बिरुदे उद्धवासी साजती, तेणे निज स्वामीस विनंती, निज प्रीती पै केली। म्हणून ब्राह्मण भृत्य एकांत भक्त या पदव्या एका उद्धवालाच साजतात। अशा उद्धवाने आपल्या स्वामीला प्रीतीने अशी विनंती केली। ऐकोनी उद्धवाचे वचन, चातकान लागी जेवी घन, तेवी वोळला जगज्जीवन, स्वानंद घन निज बोधे। जेव्हा चातकावर जसा मेघ प्रसन्न होतो, तसा जगज्जीवन आनंद घन उद्धवाचे वचन ऐकून प्रसन्न झाला। चातकाची तहान किती, तृप्त करूनी निववीक्षिती, उद्धव उद्देशे श्रीपती, त्रिजगती निववील। चातकाची तहान ती केवढी, पण ती भागवून मेघ पृथ्वीला जसा शांत करतो, तसा श्रीपती उद्धवाच्या निमित्ताने त्रैलोक्याला तृप्त करील। ऐकता उद्धवाचे बोल, येताती श्रीकृष्णासी डोल, भक्त भाग्यजी सखोल, जाहली बोल प्रेमाची। उद्धवाचे शब्द ऐकून श्रीकृष्ण डोलू लागला। भक्तांचे भाग्य फार मोठे म्हणून प्रेमाचा पूर वाहू लागला। ते वोळले भक्त भूमीसी, निज बीज पेरील ऋषिकेशी,
ते पीक पुरेल जगासी मुक्त राशी मुमुक्षा. त्या भक्तरूपी भूमीमध्ये श्रीकृष्ण आपले ज्ञानबीज पेरील. त्याचे मुमुक्षूंना मुक्त करणारे पीक जगाला पुरेल. धेनू वत्साचे निवोरसे घरा दुभते पुरवी जैसे. तेवी उद्धवाचे नि उद्देशे जग ऋषिकेशे निवविजे. गाय जशी वासरावरील स्नेहाने दूध देते पण ते घरातल्या सगळ्या माणसांना पुरे पडते, त्याप्रमाणे उद्धवाच्या निमित्ताने श्रीकृष्ण जगाला शांत करील. घरी पाहुण या लागी की जती परवडी अनेगी. तेथ बालके जेवी विभागी होती वेगी न मागता. पक्वान्नू सेवू नेळती बाळे तरी माता मुखी घाली बळे. तैसे जनार्दने आम्हा केले स्वये दिधले निजशेष. घरात अनेक प्रकारची पक्वान्ने पाहुण्यांच्या साठी होतात पण मुलांना ती न मागता मिळतात. आणि जरी ते पक्वान्न कसे खावयाचे हे त्या मुलांना ठाऊक नसले तरी त्यांची माता त्यांच्या तोंडात ते बळेच घालते, त्याप्रमाणे जनार्दनाने केले. नवल कृपा केली कैशी कृष्ण उद्धवा ते उपदेशी. तोची अर्थ दिधला आम्हासी देशभाषी अर्थिता. आणि काय आश्चर्य आहे पहा, कृष्णाने स्वतःच उद्धवाला उपदेश केला आणि त्याचा अर्थ आम्हाला प्राकृत भाषेत सांगितला. एका जनार्दनू म्हणे श्रोता सावधान होणे. हे मी तोंडे बोलो कवणे तिही मज करणे सावध. एका जनार्दन म्हणतो की मी श्रोत्यांना सावधान चित्ताने ऐका असे कोणत्या तोंडाने सांगू, त्यांनीच उलट मला सावध केले पाहिजे. निज भक्ते केली विनंती निज ज्ञान बोलेल भक्तपती. श्रवणाची सावध पंक्ती बैसवा वृत्ती तद्बोधे. भक्ताने विनंती केली, भक्तांचा स्वामी स्वात्मज्ञान सांगेल, ते ऐकण्यास आपल्या वृत्ती सावधान ठेवा. तेथ मुक्तांचे कोड पुरे मुमुक्षांची चाड. येची विषयी कथा गोड श्रवण कवाड उघडेल. येथे मुक्तांची हौस पुरेल, मुमुक्षूंची इच्छा तृप्त होईल. ही गोड कथा ऐकण्यास कानाचे दार उघडेल. उद्धवे श्रीकृष्ण विनविला ना तो श्रवणी डांगोरा पिटिला. मुमुक्षा म्हणे चला चला कृष्ण बोळला निजबोधे. उद्धवाने श्रीकृष्णाला विनंती केली असे म्हणण्यापेक्षा त्याने श्रवणाचा डांगोराच पिटला आणि मुमुक्षूंना म्हटले चला चला. कृष्ण स्वात्मबोधाने प्रसन्न झाला आहे. मोक्ष मार्गींचे कापडी अर्थतृषा तृषिते बापुडी. प्रबोध बोधाची पव्हे गाढी उद्धवे रोकडी घालविली. या मोक्ष मार्गातील बिचारे प्रवासी अर्थतृषेने तान्हेले होते. त्यांना ज्ञानामृताची पाणपोई दाखवून उद्धवाने त्यांची तृषा घालवली. भक्ती जननी माझी तेथ कडे घेवोनी होती नेत. जनार्दन परमामृत जाहले प्राप्त तिचेनी. माझी भक्तिरूपी माता मला कडेवर घेऊन तेथे नेत होती. तो जनार्दन स्वामी रूप परम अमृत मला प्राप्त झाले. ते तुझी भक्ती तत्वता आम्हासी असावी सर्वथा. तुझ मागावी मुक्तता तव ते मूर्खता भक्तांची. ती तुझी भक्ती आमच्याजवळ नेहमी असावी. तुझ्याजवळ मुक्ती मागणारे भक्त मूर्खच असले पाहिजेत. साच असावी बद्धता तरी म्या मागावी मुक्तता.
तेची नाही गा तत्वता, मिथ्या मागता मूर्खत्व. बंधन जर खरोखर असेल तर मी बंधमुक्त होण्याची मागणी करावी, पण तत्वतः बंधन नसूनच मूर्खपणाने लोक त्यातून मुक्त करण्यास विनवतात आणि मुक्त होण्याची इच्छा करतात. मी तूपणे वीण सहज स्थिती, तुझी असो अभेद भक्ती. हेची मागणे पुढत पुढती, संतांप्रती सर्वदा. मी तूपणा वाचून सहज स्थिती आणि कृष्णाची अभेद भक्ती असावी, हेच संतांपाशी पुन्हा पुन्हा सर्वदा मागणे आहे. उद्धवासी ज्ञानगुप्त, उपदेशील कृष्णनाथ. एका जनार्दना विनवित, दत्तचित्त तुम्ही दीजे. आता श्रीकृष्णनाथ उद्धवाला गुप्त ज्ञानाचा उपदेश करील, तरी तुम्हाला सावधान चित्तत्व दे, असे एका विनवित आहे. इति श्री एकनाथी भागवत अध्याय 6 समाप्त. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.